श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यावर्षी 2026 मधील गुरुपौर्णिमा कधी आहे, त्याचबरोबर तिथी, वेळ, महत्त्व, पूजाविधी, त्याचबरोबर काय करावे, काय टाळावे, उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. का तर अर्धवट माहिती घेऊ नका. चला तर मग आपल्या चॅनल ज्याचे नाव आहे @स्वामी-1414 याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन अपडेट व्हिडिओसाठी व नवीन माहितीसाठी. चला मग, गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही, तर आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा आणि स्वामी कृपा मिळवण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे. आता सर्वांनाच प्रश्न असा पडतो की गुरुपौर्णिमा 2026ला स्वामींची नेमकी कोणती सेवा करावी? फक्त आरती पुरेशी आहे का? नामजप, पारायण, त्याचबरोबर अन्नदान, पादुका व पूजन, गुरुदक्षिणा, दानधर्म, उपवास, तर यातून नेमकं काय केले तर स्वामी प्रसन्न होतील? तर ही गुरुपौर्णिमा यायच्या अगोदर आपण 9 जुलैपासूनच 29 जुलैपर्यंतची जी सेवा करायची आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा 2026 निमित्त सेवा कोणती करावी, कशी करावी, कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे? तर बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या ऋणांची आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मुख्य भाव पाहण्यास गेलो तर बघा, या दिवशी गुरूंना नम्र वंदन, स्वामींच्या चरणी कृतज्ञता, अहंकाराचा लाग, नामस्मरण, सेवा आणि साधना वाढवणे. गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्यात? तुमच्या वेळेनुसार, श्रद्धेनुसार आणि घराच्या परिस्थितीनुसार तुम्ही यातील एक किंवा अनेक सेवा करू शकता. कोणत्या सेवा? बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यावे, स्नान करून घ्यावे, स्वच्छ कपडे परिधान करून देवपूजा करून स्वामींच्या फोटो समोर दिवा लावावा. फोटो किंवा मूर्ती किंवा तुमच्याकडे पादुका असतील तर त्या स्वच्छ कराव्यात. त्यांना आपण गंध, अक्षदा, फुले अर्पण करावीत. त्यानंतर फुलांचा हार असेल तर तो अर्पण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवावा, अगरबत्ती, धूप, दिवा लावावा व स्वामींना मनापासून नमस्कार करावा. ज्या घरात स्वामींच्या पादुका असतात तर गुरुपौर्णिमेला पादुका पूजन करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपण या 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत बऱ्याच अशा प्रकारे नामजप, सर्वात सोपी आणि श्रेष्ठ सेवा करावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण. जर वेळ कमी असेल, पूजा साहित्य नसेल, मोठी पूजा करणे शक्य नसेल, तर स्वामींचे नामस्मरण आवश्यक करावे. तुम्ही या दिवसामध्ये व गुरुपौर्णिमेला सुद्धा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 11 वेळा किंवा 21 माळा किंवा 108 वेळा किंवा दिवसभरात जसा वेळ भेटेल तसा शक्य होईल तसे करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ हा देखील जप करू शकता. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे देखील जप म्हणावा. त्याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थाय नमः अशा प्रकारे तुम्ही 11 माळ, 21 माळ, 108 माळ या जे जप सांगितले आहेत तर ते जप तुम्ही करू शकताय. दिवसभरामध्ये कधी पण हा जप करताना संख्या नको, भाव महत्त्वाचा आहे. स्वामींचे नाव घेताना श्रद्धा खूप महत्त्वाची आहे, प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र, गुरुचरित्र, स्वामींचे अध्याय वाचन करावे. गुरुपौर्णिमेला स्वामींचे चरित्र वाचन ही अतिशय पुण्यदायी सेवा मानली जाते. श्री गुरुचरित्र पारायण, स्वामी समर्थ चरित्र वाचन, स्वामींचे अध्याय. जर पारायण करणे शक्य नसेल तर काय करावे? तर एक अध्याय, काही पाने,
स्वामींचे अनुभव, गुरु गीतेतील निवडक श्लोक, स्वामींची आरती, गुरुपौर्णिमेला स्वामीसाठी खास आपल्याला हे सर्व काही अध्याय आहेत ते वाचायचे आहे. आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला न विसरता जे आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहेत तर ते नैवेद्य म्हणजेच आपण दूध, साखर, खीर, पुरणपोळी, शिरा, पंचामृत, फळांचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता. आता प्रार्थना स्वामींना जेव्हा आपण हे नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा एक प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना म्हणजे, स्वामी हे अन्न तुम्हालाच आणि आहे. आमच्या घरात अन्न, आरोग्य, शांती आणि समाधान कधी कमी पडून देऊ नका. अशी ही आपल्याला प्रार्थना करायची आहे. गुरुपौर्णिमेला अन्नदान सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते. गुरुपौर्णिमेला स्वामी सेवा म्हणून तुम्ही अन्नदान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. कारण गुरूंची खरी कृपा म्हणजेच भुकेल्याला अन्न, गरजू आहेत त्यांना मदत आणि दुःखी गरिबांना जेवण देणे. आता दुःखी गरिबांना जेवण देताना तुम्ही मंदिरात प्रसाद वाटणे, पक्ष्यांना दान देणे, पाणी देणे, गाईला चारा देणे, एखाद्या गरजू कुटुंबाला धान्य देणे. हे दान करताना दिखावा नको. दानात तुम्ही धान्य, कपडे, फळे, पुस्तके, तेल, तूप, फुले मंदिरासाठी देऊ शकतायत. अशा प्रकारे तुम्ही जी सेवा करणार आहेत तर ती दिखाव्यासाठी सेवा करू नका. तुम्ही मनापासून करा. जी सेवा करताय ती मनापासून करा. आणि गुरूंना गुरुपौर्णिमेला जी सेवा आपण मनापासून करतो त्याचे फळ गुरु आपल्याला नक्कीच देतात. फक्त दिखावा करू नका. तुम्ही पक्ष्यांना दाणे द्या, पाणी द्या, गाईला चारा देऊ शकताय. जे खरंच खूप गरज आहे त्यांना तुम्ही मदत करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला मदत करायची आहे, अन्नदान करायचं आहे. या दिवसामध्ये तुम्ही मंदिरात देखील सेवा करू शकतायत. गुरुपौर्णिमेला किंवा ह्या 9 दिवसामध्ये गुरुपौर्णिमेच्या आसपासच्या तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन सेवा करू शकतायत. तर कोणतीही सेवा, तर पहा तिथे चपला इकडे तिकडे पडलेल्या असतात, त्या व्यवस्थित चप्पल ठेवणे ही देखील खूप महत्त्वाची सेवा आहे. पाणी वाटणे, प्रसाद वाटणे, मंदिर स्वच्छ करणे, फुलांची मदत करणे, आपल्याकडून जेवढी होईल तेवढी आपण मदत करायची. तुम्ही घरात या काळात जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य झालं नाही त्या सेवा, तर घरात तुम्ही नामसप्ताह, नामस्मरण, संकल्प, आता हा खूप महत्त्वाचा आहे. संकल्प 11 दिवस रोज तुम्ही 108 वेळाचा श्री स्वामी समर्थांचा जप करणार असाल, कोणती पण सेवा करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो. असा गुरुपौर्णिमा हा एक दिवसाचा कार्यक्रम न ठेवता त्या दिवशी संकल्प करा. दर गुरुवारी मी स्वामींची तुम्ही गुरुपौर्णिमेला तुम्ही संकल्प करू शकता की मी दर गुरुवारी आरतीला जाईल, 108 वेळा नामजप करेल, 11 वेळा करेल, जसं मला वेळ भेटेल त्याप्रमाणे मी ही सेवा करेल. अशा प्रकारे तुम्ही या गुरुपौर्णिमेला या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही करू शकताय. आणि जे दानधर्म आहे, उपवास हे तुम्ही करून हा जी आपली गुरुपौर्णिमा आहे ती तुम्ही साजरी करू शकताय. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो मी शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तयार केलेला आहे. आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला समजेल या भाषेत मी तयार केलेला आहे. जर खरंच तुम्हाला हे आवडलेलं असेल, अजून याच्याबद्दल काही माहिती हवी असेल, अगर दुसरी कोणती माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करा की ताई मला याच्याबद्दल अजून काही माहिती हवी, तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल. अशा प्रकारे जर तुम्हाला हा खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनल म्हणजेच @swami-1414 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कारण तुम्ही बेल आयकॉन बटन प्रेस केले तर नवीन जी रोजची मी नोटिफिकेशन आहे म्हणजे जे पाठवेल व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. अशा प्रकारे आपण हा जो व्हिडिओ आहे
तुम्ही स्किप न करता जर पाहिला असेल तर खरंच खूप चांगला आहे. आणि अजून तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असेल, काही माहिती हवी असेल तर नक्की मला शेअर करा, सांगा, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.